नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 22 जानेवारी महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 भारतातील किती पंचायतींना मिळाला आहे? तर उत्तर असेल मित्रांनो, 45 पंचायतींना मिळालेला आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 भारताच्या राष्ट्रपतींनी समावेशक विकास आणि शाश्वत विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला आहे. भारतातील 45 पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करेल. या कार्यक्रमात ग्रामीण प्रशासन आणि पर्यावरण शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायती राज संस्था म्हणजे PRIच्या महत्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 भारतातील किती पंचायतींना मिळाले आहे? 45 पंचायतींना मिळालेला आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसऱ्या प्रक्षेपण पॅडची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात कितव्या प्रक्षेपण पॅडच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे? तर उत्तर आहे, तिसऱ्या पॅडची मंजुरी दिली आहे. मित्रांनो, हा प्रश्न घेण्याचा याच्या मागचा उद्देश काय आहे की बाबांनो, तिसरा पॅड कशासाठी, तो आपण डिटेल पाहूया. पहिल्यांदा या पॅडवर 30,000 टन वजनापर्यंतचे, लक्षात ठेवा काय म्हणतो मित्रांनो तुम्हाला मी, 30,000 टन पर्यंतचे वजनापर्यंतचे लो अर्थ ऑर्बिट उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल. हे NGLV म्हणजे फुल नेम काय मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल सेटअप आणि अर्ध क्रायोजेनिक टप्प्यांसह LMV3 वाहनांच्या स्केल अप साठी डिझाईन केलेले आहे. आणि थोडासा आपण यात पॉइंट बघितला तर मित्रांनो, लक्षात ठेवा की ह्याला जी मंजुरी मिळालेली आहे त्याच्यासाठी खासियत काय की आपण जे इन फ्युचर मध्ये बोलतात ना आपण की काय म्हणतो त्याला, आपल्याला मोठमोठे जे आहे आपल्या जे आपण पाठवणार आहेत प्रक्षेपण उपग्रह, त्यासाठी खूप युजफुल आहे. ठीक आहे. आणि सध्या 2 पॅड प्रक्षेपण पॅड, तर पहिलं प्रक्षेपण पॅड कधी गेलं तर 1993 मध्ये. याचं काम काय, PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि GSLV म्हणजे लक्षात ठेवा जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सारख्या वाहकासाठी केला आहे. आणि दुसरं प्रक्षेपण पॅड 2005 ला कार्यान्वित झालं मित्रांनो. याचा उपयोग GSLV MK2, GSLV MK3 आणि LMV3 आणि PSLV यांच्यासाठी उपयोग आहे. आणि आता सध्या जो आहे तो NGLV साठी आहे. लक्षात ठेवा, हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आपल्यासाठी आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स भारत टिंबटिंब क्रमांकावर आहे, तर 25व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. 25 नंबर वरती आहे भारत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. जो दर्शवतो की भविष्यातील कौशल्यांचा दावेदार आहे. हा निर्देशांक जागतिक रोजगार बाजारपेठांच्या बदलत्या गरजांशी जुळून घेण्यासाठी हा देश किती प्रमाणात सुसज्ज आहे याचे मूल्यांकन करतो. कोण करतं? QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स. लक्षात ठेवा, भारताने एकूण 76.6% गुणांसह 25वे स्थान मिळवले, ज्यामुळे फ्युचर स्किल कंटेडर म्हणून तो भारत ओळखला जाईल. बघा, सध्या 25व्या क्रमांकावर भारत आहे. ठीक आहे. याच्यात काही आणखी पॉइंट आहेत. शैक्षणिक तत्परतामध्ये भारत किती आहे? 26व्या क्रमांकावर आहे. कौशल्य अनुरूपतामध्ये किती आहे? 37 नंबरवर आहे. आर्थिक परिवर्तन किती भारत? 40व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. जागतिक स्तरावर 5 देश प्रमुख, पहिल्या स्थानावर अमेरिका, दुसरा UK, तिसरा जर्मनी, चौथा ऑस्ट्रेलिया, 5वा कॅनडा. आणि भारताचा क्रमांक किती मित्रांनो? 25व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, टिंबटिंब यांची CRPF प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुमचं नाव आहे मित्रांनो ज्ञानेंद्र प्रताप सिंह. आसाम मेघालय कॅडेटचे 1991च्या बॅचचे IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह 30 नोव्हेंबर 27 पर्यंत CRPFचे महासंचालक राहतील. यापूर्वी आसामचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते. CAA विरोधी आंदोलनादरम्यान त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अनिश दयाल सिंग यांच्या जागी विपुल कुमार यांच्याकडे अंतरिम कार्यभार सांभाळला आहे. आणि आता सध्या कोण आहे मित्रांनो की CRPFचे प्रमुखपदी ज्ञानेंद्र प्रताप सिंह. लक्षात ठेवा. ठीक आहे. MP सिंह सुद्धा त्यांना म्हणतात. 5वा प्रश्न, होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधे लिहिण्याची परवानगी कोणत्या राज्य सरकारने दिली आहे? तर महाराष्ट्राने दिली आहे. थोडंसं डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल. महाराष्ट्र हे राज्य अलीकडे असे राज्य बनले की जिथे अन्न औषध प्रशासन म्हणजे FDA ने होमिओपॅथिक डॉक्टरांना विशिष्ट परिस्थिती ॲलोपॅथिक औषधे लिहून देण्याची परवानगी दिली आहे. पण
काही अटी आहेत, त्या अटी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. ही परवानगी सर्वच प्रकारच्या औषधांसाठी नाही, केवळ विशिष्ट प्राथमिक आरोग्य सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत आहेत. बघा लक्षात ठेवा, सर्वच औषधांसाठी नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. डॉक्टरांनी संबंधित क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण घेतलेले असावे. या निर्णयाचा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा सुधारणे आहे, जिथे तातडीच्या उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवते. तिथं हा यूज केल्या 3 पॉइंट लक्षात ठेवा. अटी नियम या अंतर्गतच डॉक्टरांना परवानगी आहे होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधे देण्याची. ठीक आहे. ओके. 5वा प्रश्न आता थोडस आपण त्यात पाहूया. FDA, ऍक्च्युली FDA अंतर्गत हे काम झाले. तर FDAचा फुल नेम काय? फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. हा अन्न औषध प्रशासन असा विभाग आहे जो औषधे, अन्न पदार्थ, वैद्यकीय उपकरणे, सौंदर्य प्रसाधने, आरोग्यविषयक उत्पादनांचे नियमन करतो. या विभागाचे मुख्य कार्य काय? उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे. महाराष्ट्र FDA राज्य पातळीवर विभाग आहे जो राज्यातील औषध नियंत्रण आणि परवानगी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळतो. लक्षात ठेवा, FDAचे यात खूप मोठं काम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा. गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडे शूटिंग रेंजची पायाभरणी कुठे केली आहे? तर मित्र, हैदराबाद मध्ये केली. तर हैदराबाद कुठे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये 27 कोटी रुपये खर्च करून 50 मीटर आणि 50 मीटर 10 ट्रॅक संमिश्र शूटिंग रेंजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. कुठे केली? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये. ओके. 7वा प्रश्न. नुकतीच 3री राष्ट्रीय खान मंत्र्यांची परिषद कुठे सुरू झाली? तर ओडिशामध्ये सुरू झाली. ओडिशाची राजधानी काय? भुवनेश्वर. सीएम कोण? मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरिबांबू कंभमपती. लक्षात ठेवा. ठीक आहे. 8वा प्रश्न. फोर्ब्स यानुसार जगातील सर्वात श्रीमंत खालीलपैकी व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न विचारला मित्रांनो. लक्षात ठेवा, एकूण 10 लोक आहेत. एलन मस्क फर्स्ट नंबर आहे, बर्नार्ड अर्नेस्ट 2 नंबरला आहे, जेफ बोजेस 3 नंबरला आहे, बिल गेट्स 4th नंबरला आहे, मार्क झुकरबर्ग 5th नंबर आहे, वॉरन बफे, लॅरी पेज, सर्गेई ब्रिन, स्टीव्ह ब्लॅमर, मुकेश अंबानी. त्यांचे डिटेल, त्यांचे बिझनेस पण दिलाय मित्रांनो. लक्षात ठेवा, त्यासाठी सगळे पॉइंट्स आपण नीट लिहून घ्या जेणेकरून आपल्याला मदत होणार आहे. ठीक आहे. नंबर 1 ला कोण आहे मित्रांनो? एलन मस्क. फोर्ब्सने जानेवारी 25 मध्ये जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत एलन मस्क सुमारे $400 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अग्रस्थानी आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पुढे आता भारतातील टॉप 10 ऍक्च्युली पाहायला गेलं, मुकेश अंबानी हे 10व्या क्रमांकावरती जगामध्ये आणि भारतात पहिल्या क्रमांकावर. 2 नंबरला गौतम अदानी, 3 नंबरला सावित्री जिंदाल, 4 नंबरला शिव नाडर, 5 नंबरला सायरस पूनावाला. लक्षात ठेवा. आणि फोर्ब्सच्या 2024च्या अहवालानुसार भारतात एकूण 200 अब्ज देश आहेत ज्यांची एकत्रित संपत्ती $955 अब्ज आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9वा. इस्रोच्या विकास इंजन रिस्टार्ट चाचणीची यशस्वी केव्हा करण्यात आली? तर 17 जानेवारीला यशस्वी करण्यात आली. लक्षात ठेवा. रिस्टार्ट चाचणी, विकास इंजन रिस्टार्ट. ठीक आहे. आपण पाहूया, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 17 जानेवारी 2025 रोजी विकास इंजन रिस्टार्ट तंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक केले. हे प्रात्यक्षिक अंतराळ मोहिमेसाठी महत्वपूर्ण मानले जाते, विशेषतः भविष्यातील बघा रेनट्रे व्हायकल्स मल्टीबर्न इंजन कार्यक्षमतेसाठी. चाचणी तपशील काय आहे? इंजन ऑपरेशन कालावधी इंजन 60 सेकंदासाठी फायर केले गेले, 120 सेकंदासाठी बंद ठेवले गेले, नंतर 7 सेकंदासाठी पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे. आणखी एक पॉईंट याच्यावर थोडासा पाहायला गेला तर याचा युजफुल कुठे होणार आहे मित्रांनो? थोडासा आपण विचार केला, जसे आपण गगनयान, चंद्रयान, मंगलयान हे जे आपले यान जाणार त्याच्यासाठी याचा खूप मोठा आपल्याला फायदा सुद्धा होणार आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न घेतो मित्रांनो, की अमेरिकी निवडणुकीत किती भारतीय अमेरिकेनी विजय मिळवला आहे? टोटल 6 भारतीय अमेरिकेनी काय मिळवला विजय. तर मिशिगन मध्ये कोण आहे? श्री ठाणेदार. कॅलिफोर्नियामध्ये कोण आहे? अमी वेरा. कॅलिफोर्नियामध्ये कोण आहे? रो खन्ना. वॉशिंग्टनमध्ये कोण आहे? प्रमिला जयपाल. इलिनॉय मध्ये कोण आहे? राजा कृष्णमूर्ती. आणि व्हर्जिनियामध्ये कोण आहे? सुहास सुब्रमण्यम. 6 लोकांनी भारतीय अमेरिकेनी विजय मिळवला आहे. 11वा प्रश्न. नुकताच एंजल वनने ग्रुप सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अमरीश कांगे यांची नियुक्ती केली आहे. 12वा प्रश्न. फोर्ब्सच्या 2025च्या अब्जाधीशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो थोडं चुकलं इथे मित्रांनो. लक्षात ठेवा, भारत
असं पाहिजे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे, 1 नंबरला युनायटेड स्टेट, 2 नंबरला चीन, 3 नंबरला भारत. समजून घ्या या प्रश्नाला. ठीक आहे. 13वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त कोणाची निवड करण्यात आली आहे, तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 14वा प्रश्न, अमेरिकेचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे, तर उत्तर आहे JD व्हॅन्स यांनी शपथ घेतलेली आहे. हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. 15वा प्रश्न. ठीक आहे. ओके. साखर निर्यात कोटा, केंद्र सरकारने साखर हंगाम 24-25 वर्षांमध्ये देशातून टिंब लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे, तर 10 लाख टनाची मंजुरी दिली आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्राचा कोटा किती आहे, 3,74,996 कोटी टन आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर 37.37% एकट्या महाराष्ट्राचा आहे. समथिंग हा मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला हा सुद्धा प्रश्न माहित असणं आवश्यक आहे. खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा, दुसरी खो खो विश्व स्पर्धा 27 साली टिंब येथे आयोजित केली जाणार आहे, तर मित्रांनो उत्तर आहे बर्मिंगहम इंग्लंडमध्ये आयोजित केली जाणार आहे. आता झाली कुठे, दिल्लीमध्ये झाली 2025 ची. लक्षात ठेवा. मग 2027 ची कुठे होणार आहे मित्रांनो, बर्मिंगहम इंग्लंड. मेलमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये आणि फिमेलमध्ये सुद्धा लक्षात ठेवा भारत देश जिंकलाय आणि त्याचा उपविजेता कोण ठरलाय, नेपाळ ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 17वा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन उत्तराखंड राज्यात करण्यात येणार आहे, ज्यामध्ये किती खेळांचा समावेश असेल, तर मित्र 35 खेळांचा समावेश असणार आहे. 18वा प्रश्न, पंतप्रधान वाणी योजनेला कोणी सुरू केली आहे, तर उत्तर आहे दूरसंचार विभागाने सुरू केले आहे. 19वा प्रश्न मित्रांनो, कालचा प्रश्न, नुकतीच रोबोटिक प्रणाली वापरून जगातील पहिली कार्डियाक टेलिसर्जरी कुठे करण्यात आली, तर आपला देश इंडियामध्ये करण्यात आली आहे. आणि 20वा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे टिंब राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. 46वेत, 47वेत, 48वेत, 49वेत. आपण कमेंट बॉक्समध्ये सांगावं उत्तर काय असणार आहे. आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे मित्रांनो, आणि प्रत्येक प्रश्न आपण खूप मेहनतीने विचार करतो. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.